माघारी नवीन फलंदाज मैदानच्या आतून दाखवतोय प्रशांत. ओके प्रशांत वन डाऊनच्या भूमिकेत आलाय. मी पहिलेच बोलतो की भारतीय संघाचा एक नामांकित खेळाडू जर स्टार खेळाडू म्हटलं तर पण विराट कोहली जशी कामगिरी करतो तशीच कामगिरी तुम्हाला इथे करावं लागेल. फलंदाज प्रशांत. दुसरा बॉल टाका सज्ज. दुसरा बॉल टाकेल या ओव्हर मधील सुशांत. हो चांगला फटका बॉलला पाठवलाय. या सामन्यातील षटकार एस टीचे. आता कुठे चांगली सुरुवात केली. पहिल्याच बॉल मध्ये षटकार ठोकलाय तो म्हणजे फलंदाज प्रशांत. काय फलंदाजी म्हणावं लागेल. आता या ओव्हर मध्ये तिसरा बॉल टाकेल सुशांत. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय वन सीमारेषे बाहेर. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिले. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचले 10 वर. चांगली फलंदाजी एसटीचे. एसटीचे काय फलंदाजीत 2 बॉल फेस केले. पहिल्या बॉलवर षटकार त्यानंतर चौकार टोकलाय. कॉन्फिडन्स असेल आत्मविश्वास असेल तो फलंदाज प्रशांत. हो चांगला फटका. अगदी चौकांच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि अखेर चांगला क्षेत्ररक्षण केलंय. थ्रो केलाय तोपर्यंत 2 धाव मिळतील. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचली 12 वर. चांगली फलंदाजी 4 बॉल झालेत या ओव्हर मध्ये 12 धावा झालेत. सुरुवात चांगली केली होती पण त्यानंतर खराब सुरुवात केली ती गोलंदाज सुशांत. या ओव्हर मधील शेवटचा बॉल असेल. 12 धावसंख्या झाल्यात. शेवटचा बॉल या ओव्हर मधील. स्लोवर बॉल चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन आणि हेच प्रत्यक्षित दाखवतोय गोलंदाज सुशांत. काय गोलंदाजी. षटक संपलंय. एक षटकार कर सोडेवाडी या संघाची धावसंख्या 1-12. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचं सुमधीर संगीत. चालू असलेली मॅच सोडेवाडी आणि थोरलेवाडी या 2 टीम मध्ये पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 12 धावा स्कोर बोर्ड झालेत. पहिल्या बरोबर विकेट गेली होती त्यानंतर कुठेतरी बॅकफुटवर टीम होती ती म्हणजे सोडेवाडी पण त्यानंतर काय कमबॅक केलं फलंदाज प्रशांत. पहिल्या बरोबर षटकार त्यानंतर चौकार त्यानंतर 2 धावा. आता नॉन स्ट्रायकिंग फलंदाज समीर आता स्ट्रायकिंग जाईल. पहिल्या षटकामध्ये किती स्ट्राईकच नाही मिळाली होती तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. आता गोलंदाज मार्क येतोय. गोलंदाज सूरज. आता कुठेतरी क्षेत्ररक्षक वीक होतोय. 30 सर्कलच्या बाहेर 5 क्षेत्ररक्षक असतील. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिजे ऑन साईडला एक लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. एक काऊ कॉर्नर मध्ये एक मिड विकेट मध्ये आणि एक स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अगदी 4ही क्षेत्ररक्षक ऑन साईडला 30 सर्कलच्या बाहेर आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरू होतील. बॉलिंग मार्कस होतं सूरज. स्ट्रायकिंग असे फलंदाज समीर पहिला बॉल फेस करेल. हो चांगला फटका ऑन साईडला खेळला क्षेत्ररक्षक आहे. बॉल चालला वन बॉल सीमारेषे बाहेर. चौकार. येस थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये बघितलं तर 5 बॉल मध्ये स्ट्राईक मिळाली नव्हती ती फलंदाज
समीर याला, पण दुसऱ्या ओव्हरमध्ये जशी स्ट्राईक मिळाली, जसा बॉल तडाख्यामध्ये आला तसा बॉलला पाठवला अगदी सीमारेषे बाहेर चौकार. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 16 वर. दुसरा बॉल टाकेल या स्पेल मध्ये. हो हो बॅकफुल पॉईंटच्या दिशेने खेळला फटका. बॉल चाललाय सीमारेषेवर चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतोय. यस टीचे. धन्यवाद टीचे. चांगली फलंदाजी. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून खेळला होता फटका आणि सीमारेषेवर चौका टाका होता. आता पुन्हा एकदा सज्ज आलाय गोलंदाज सूरज. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. वन बाउन्सने कलेक्ट केला. थ्रो केलाय. बघा दुसऱ्याचा प्रयत्न. तर हो खराब थ्रो होता. रनआउटची संधी आणि बघूया फलंदाज बाद. धन्यवाद टीचे. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका केला होता. क्षेत्ररक्षक कलेक्शन केलं होतं आणि थ्रो केला होता. खराब थ्रो होता आणि दुसरा धावचा प्रयत्न होता आणि त्याच्या नादात दुसरा रन काढण्याच्या नादात फलंदाज मला वाटतं समीर बाद झालाय. 21 वर 2 अशी परिस्थिती आहे की सोडेवाडे या संघाची. तर या ओव्हर मध्ये बघितलं पहिल्या 2 जोड चौकार त्यानंतर 1 रन्स आणि रनआउट बाद झालाय. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो हो हो, चेंडू हवेत आहे. चेंडू फसलाय. फलंदाज हो हो 3 क्षेत्ररक्षक होते. तू मैदान झालं होतं आणि त्या अखेर झेल सुटलाय. तोपर्यंत एक धावा कम्प्लीट केलाय. एका धाव्यात टीमची धावसंख्या पोहोचली 22 वर. क्रिकेटमध्ये नेहमीच म्हटलं होतं कॅचेस तर विन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच हे समीकरण पाहायला मिळतं. आता शेवटचा बॉल असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज न्यू बॅटर दीपेश. हो 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 बॅटच्या आतल्या एजला बॉल लागलाय. इथे षटक समाप्त केले. 2 षटकांचा खेळ संपलाय. सोडेवाडी या संघाची धावसंख्या 2 बाद 1 अशी झाली आहे. तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तो पण माफ करा 22 धावसंख्या आले. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण एजंटचं मधुर संगीत. धन्यवाद टीचे. 2 षटकांचा खेळ संपलाय. जवळजवळ 10 चेंडूंचा खेळ संपलाय. तुमची धावसंख्या झाली 22 झालेत आणि 2 फलंदाज बाद झालेत. ते सोडेवाडी या संघाचे. ते येणारे 10 चेंडू असतील. 10 चेंडू मध्ये कमीत कमी धावा तुम्हाला बनवावं लागतील. जास्त टार्गेट तुम्हाला ठेवावं लागतील. हे विरोधी संघ मला वाटतं थोरलीवाडी हा संघ आहे. बॉलिंग मार्फत सज्ज होतोय जीवन. तिसऱ्या ओव्हर मधील पहिला बॉल. हो चांगला फटका. अगदी स्ट्रेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी पण चांगले रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही बॅटर. या दोन टीमची धावसंख्या पोहोचली 24 वर. जर पहिला बॉल बघितला अगदी समोरच्या दिशेने खेळला होता. चेंडू थोडासा मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता पण थोडसे चूक झाली. कारण गोलंदाजी करत असताना थोडस बॉल फील्ड करणे थोडस कठीण असतं आणि हे चित्र इथे पाहायला मिळालं. गोलंदाज जीवन यांच्या माध्यमातून 23 धावसंख्या 24. हो हो चांगला बॉल अगदी लेग कट केलाय. अगदी फिंगर हिल केले गोलंदाज जीवन याने आणि गोलंदाजी केले. तुमची धावसंख्या 24 वर
तिसरं षटक आहे पहिल्या ओव्हर मध्ये जवळजवळ इथे बेस्ट टायमिंग स्ट्रोक आहे चेंडू क्षेत्ररक्षक आहे पण बॉल पुढे पडलाय दोन धावा कम्प्लीट केले या दोन धावांची धावसंख्या पोहोचली 26 वर पहिल्या चेंडूत दोन धावा त्यानंतर डॉट बॉल त्यानंतर दोन धावा असं पाहायला मिळतंय फलंदाज सुशांत यांच्या माध्यमातून माफ करा प्रशांत यांच्या माध्यमातून 26 धावा स्कोर बोर्डवर तिसरं षटक सुरू आहे वॉल्यूम मार्कस सज्ज आहे तो गोलंदाज जीवन 3 बॉल टाकले 4 धावा खर्च केलेत 14 बॉल टाकले या स्पेअर मधील हो स्टेप आउट करत का खेळला अगदी पाहिजे गोलंदाजाला आणि हा दिशेने फॉलो केला अगदी चेंडू मागे ठेवलाय आणि काय गोलंदाजी हा बॉल डॉट आलाय चांगली गोलंदाजी या स्पेअर मध्ये फक्त 4च धावा खर्च केलेत गोलंदाज जीवन याने धावसंख्या झाले 26 तिसरं षटक सुरू आहे हा सामना 4 षटकांचा आहे शेवटचा बॉल या स्पेल मधील या ओव्हर मधील शेवटचा बॉल इथे ऑन साइडला केला बॉल चाललाय स्पेलच्या दिशेने चौकार धन्यवाद तिचे 30 बॉल 3 ओव्हरचा खेळ संपलाय सोडेवाडी या टीमची धावसंख्या झाली 30 आणि 2 फलंदाज बाद झालेत काय फलंदाजी केलंय शेवटच्या बॉलवर चौकार ठोकलाय आणि चौकाराने षटक समाप्त केलंय 3 षटकांचा जवळजवळ खेळ संपलाय 30 धावसंख्या झाले आता अंतिम षटक निर्णायक षटक असेल बघा किती धावसंख्या मजल मारतोय सोडेवाडी संघ तर 3 षटकामध्ये 30 धावा झालेत प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची सरासरी ठेवण्यात यशस्वी झालाय तो संघ सोडेवाडी संघ आता गोलंदाज मार्क येतोय पंकज पहिला चेंडू ऑस्ट्रेलियाच्या तोळसा बाहेर पंचाचा निर्णयाला व्हाईट बॉल एका धावन टीमची धावसंख्या पोहोचली 31 वर 3 षटकांच्या गोलंदाजी बघली पहिलं षटक फेकलं होतं मला वाटतं सुशांत 12 धावा त्यानंतर सूरज आला होता 10 धावा खर्च होता तिसरं षटक जीवन याने फक्त 8 धावा खर्च केले चौथं षटक आहे गोलंदाज मार्कवर पंकज हो हो थोडस लोवर फुल टॉस होतं टेनिस क्रिकेट मध्ये म्हटलं फुल टॉस चेंडू म्हटलं की हा मेजवान असताना मेजवानचा इथे आस्वाद घेतला नाही फलंदाज दीपेश याने एका टीमची धावसंख्या पोहोचली 32 वर 32 धावा स्कोर बोर्डवर अजूनही दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रशांत आणि दीपेश हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत प्रशांतच्या बॅटमधून चांगले फटके येत आहेत त्याच्यावर पूर्णपणे कॉन्फिडन्स असेल हो अगदी स्क्रीन दिशेने खेळलाय अगदी काय क्षेत्ररक्षण केलं अगदी स्वतःला झेपवलं आणि अखेर चेंडूला अडवलंय या एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 33 सध्या चौथं षटक सुरू आहे 2 बॉल झालेत अजूनही या इनिंग मध्ये 3 चेंडू बाकी आहेत बघू किती धावसंख्या मजल मारतोय सोडेवाडी संघ 33 धावसंख्या झालेत दीपेश आहे टू डाऊन फलंदाज दीपेश हो हो तितकंसं कनेक्शन बॉल चाललाय फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याने तो चतुर दिसतोय त्याने फील्ड केलाय इथे सिंगल्स धाव मिळेल या सिंगल्सने त्या जोरावर टीमची धावसंख्या पोहोचली 34 वर थोडस रोखून त्याला शेवटच्या षटकामध्ये क्रुसिल ओव्हर मध्ये थोडस गोलंदाजी करणं कठीण असतं आणि ही लिलिया पार केली तो गोलंदाज पंकज चांगला फटका बॉलला पाठवलाय मिड विकेट पडल्याच्या बाहेर येतोय षटकार रनआउटचे या षटकात टीमची धावसंख्या पोहोचली 40 वर
चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने हा फटका खेळला अगदी प्रॉपर टायमिंग इथे पाहायला मिळालं फलंदाज प्रशांतच्या माध्यमातून त्याच्या बॅटमधून एक षटक 2 षटकार आणि 2 चौकार आलेत चांगली फलंदाजी म्हणावी लागेल प्रशांत यांची शेवटचा बॉल या इनिंग मधील हो स्टेप आउट करत फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत 2 धावा कम्प्लीट केले तिसऱ्या धावचा प्रयत्न असेल तर दिसले आणि अखेर इथे रनआउट झालेत 2च धाव मिळतील या 2 धाव तुमची धावसंख्या पोहोचली 43 धन्यवाद तुझे पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय सोडेवाडी या संघाने 42 धावा बनवलेत आणि 43 धावांचं टार्गेट ठेवलंय ते थोरलेवाडी या संघासमोर 4 षटकामध्ये 43 धावा म्हणजे प्रत्येक षटकामध्ये 11 धावांची सरासरी मेंटेन करावी लागेल ती एनसीसी थोरलेवाडी या संघाला तर पहिल्या इनिंग मध्ये विचार केला तर रशियाने चांगली खेळी केली 28 धावांची वैयक्तिक खेळी केली आहे चांगले फलंदाज त्याच्या बॅटमधून 2 षटकार आणि 2 चौकार आले होते जर गोलंदाजचं पुस्तकरण बघितलं सुशांत याने पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च करते त्यानंतर गोलंदाज मार्कावर सूरज त्याने 10 धावा खर्च केलेत आणि तिसरं षटक फेकलं होतं जीवन त्याने फक्त 8 धावा खर्च केले आणि त्यानंतर चौथं षटक निर्णायक ओव्हर त्या ओव्हरमध्ये जवळजवळ 12 धावा खर्च केलेत ते पंकज याने 43 धावा झालेत 43 धावांचा टार्गेट असेल दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूया आपण सुमधुर संकेत पाणी पाहिजे रे पाण्याची बॉटल घ्या हॅलो हॅलो त्याच्यानंतर कोण आहे रे देवी गुरुवाडी आणि नवला देवी गुरुवाडी दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचे देवी गुरुवाडी आणि नवला देवी गुरुवाडी लवकरात लवकर यायचे नवला देवी गुरुवाडी आणि देवी गुरुवाडी याच्यामध्ये याच्यानंतर सामना असेल त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे सुडेवाडी ए थांब ना मित्रा आले काय ना टॉस दे ना ए जो हॅलो चला दुसऱ्या इनिंगला सुरुवात करतोय चालू असतोय मॅच व्हीएल सीसीसी सोडेवाडी आणि एनसीसी थोरलेवाडी या दोन देवी टीम गुरुवाडी टॉस विन झालाय क्षेत्ररक्षण स्वीकारले देवी गुरुवाडी अगदी 43 धावांचं टार्गेट समोर ठेवून मैदानच्या आतमध्ये उतरलेत थोरलेवाडी संघाचे फलंदाज सचिन आणि सूरज ही सलामी जोडी पाहण्यात येते 43 या मॅच मध्ये
20 बॉल 43 असं समीकरण असेल. गोलंदाज मार्फत सज्ज होतोय गोलंदाज समीर. दुसऱ्या इनिंगचा पहिला बॉल टाकण्यास सज्ज गोलंदाज समीर. पहिला बॉल टाकेल. अगदी 30 सर्कलच्या बॉल बाहेर. बॉलला पाठवलं बाहेर. बॉल चाललाय अगदी लॉंगअपच्या दिशेने येतोय षटकार. या थोडस बॉलची मागणी होते. थोडस 30 जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कोणते प्रेक्षक किंवा कोणतेही खेळाडू असतील तर आपण बॉल द्यायचा आहे. कारण ही स्पर्धा आहे एनके ट्रॉफी 2024. या स्पर्धेमध्ये कोणता धर्म कोणती जात पाहिलं जात नाही. कोण मोठा कोण छोटा हेही पाहिलं जात नाही. फक्त या स्पर्धेमध्ये जे क्रिकेटवर जे माणसं प्रेम करतात हेच पाहिलं जातं. पुन्हा एकदा सज्जन बॉलिंग मार्कवर गोलंदाज समीर दुसरा बॉल टाकेल. हो थोडसा बीमार फेकलाय. नो बॉल असेल पंचांचा. फ्री हिटचं काय आणि या स्पर्धेमध्ये नियम आहे जर बीमर टाकला तर फ्री हिट असेल आणि ते पहिला फ्री हिट बघूया या फ्री हिटचा काय फायदा उचलतो. दुसऱ्या बाजूला हे प्रेशर हँडल करतो का गोलंदाज समीर. तुमची धावसंख्या पोहोचली 7 वर. हो चांगला बॉल. अगदी क्रिकेटला ब्रह्मास्त्र म्हटलं तर अगदी टाकलाय. चांगली गोलंदाजी. जसं षटकार फेकल्यानंतर फ्री हिट असेल नक्कीच याचा सरस गोलंदाज यूज करतात. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 8 वर. आता स्ट्रायकिंगला सूरज. हो स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अगदी का खेळला होता तितकंसं कनेक्शन नव्हतं. तो पण तर एक धावा कंप्लीट केले. एका दोन टीमची धावसंख्या पोहोचली 9 वर. बीजी स्पोर्टचे मालक भावेश गारडी कुठे असतील त्यांनी यायचे. भावेश दादा त्यांच्या माध्यमातून सामनावीर टी शर्ट मालिकावीर टी शर्ट आणि फलंदाजासाठी टी शर्ट पुरस्कृत केलेत. त्यांचा सुद्धा सत्कार केला जाईल. भावेश गारडी अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉलला फिरकावलाय. बॉलला पाठवलाय बॉलच्या बाहेर येतोय षटकार. हॅलो. या षटकाला टीमची धावसंख्या पोहोचली 15 वर. काय फलंदाजी. पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तुटून पडले फलंदाज सचिन. सचिनच्या बॅटमधून जवळजवळ 2 षटकार आलेत. सचिन ऑन फायर. दुसऱ्या बाजूला गोलंदाज समीर कुठेतरी मागा ठरतोय. पण त्याने 4 चेंडूमध्ये तब्बल 15 धावा कुठलेत. तर समीकरण झालंय 16 चेंडू जवळजवळ 28 धावांची आवश्यकता आहे. पूर्ण टार्गेट सोपं होताना दिसतंय. सध्या पहिला षटक सुरू आहे. 4 बॉल टक्के 4 बॉल 15 धावा खर्च करत शेवटचा बॉल या ओव्हर मधील. हो थोडासा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॉल चालला विकेट किपच्या क्लोज मध्ये. स्वतः थोडासा नाराज दिसला फलंदाज सचिन. या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिला षटका अखेर तोरलेवाडी या संघाची धावसंख्या बिनबाद 15. येणारे 15 चेंडू असतील 15 चेंडू 28 धावा असं समीकरण असेल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेचं सुमधुर संगीत. धन्यवाद तुझे. आता मॅच मध्ये समीकरण झालंय 15 चेंडू 28 धावा. आता बॉलिंग मध्ये उत्कृष्ट. पहिल्या षटक थोडस मागे ठरलंय गोलंदाज समीर यांचं. दुसरं ओव्हर बॉलिंग मार्कवर सज्जत उत्कृष्ट. आता स्ट्रायकिंग हँडला फलंदाज सूरज आहे ज्याला स्ट्राईक जास्त मिळाले आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे
सचिन त्याने 2 षटकार ठोकलेत. कुठे त्याचा कॉन्फिडन्स असणार. तसेच बाउंड्री लाईनच्या बाहेर सर्व प्रेक्षक वर्ग किंवा खेळाडू आहेत. जर आपल्याकडे बॉल आला ना तर आपण प्रामाणिकपणे द्यायचं आहे, कारण का सेकंड इनिंगला जुन्याच बॉलने मॅच आपल्याला खेळायची याची नोंद घ्यायची. नक्कीच नक्कीच. पहिला बॉल टाकेल दुसऱ्या ओव्हर मधील उद्देश. अगदी बॉल चाललाय सीमारेषे बाहेर, अगदी फाईन लेगच्या क्षेत्रातून बॉल चाललाय. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचले 19 वर. पहिल्या चेंडूवर ते स्वागत केलंय गोलंदाज उद्देश यांचं. एकोणीस धावा स्कोर बोर्डवर. दुसरा बॉल टाकेल गोलंदाज उद्देश. अगदी स्टेट फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे थोडासा प्लंबत झाला क्षेत्ररक्षक. जिथे एक धाव होती तिथे 2 धाव मिळेल. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचते 21. सर्व संपूर्ण रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी या स्पर्धेमध्ये एक लकी ड्रॉ ठेवण्यात आलाय. जर आपल्याला नशीब आजमावायची संधी आहे की आपण नशीब आजमावू शकता. इथे लकी ड्रॉ कुपन आहे. आपण जर घ्यायचं असेल तर आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. नेक्स्ट बॉल. उद्देश. हो चांगला बॉल. अगदी क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र इथे युज केलाय. अगदी सतत यॉर्कर लाईन म्हणावं लागेल, चांगली लाईन म्हणावं लागेल. तो फक्त एकच धाव मिळाली. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचले 22. सध्या दुसरं षटक सुरू आहे. 3 बॉल टाकले. 3 बॉल मध्ये तब्बल 7 खर्च केलेत. गोलंदाज उद्देशाने पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 धावा आणि आता 1 धावा. 22 धावा स्कोअर बरोबर. 43 धावांचं टार्गेट चेस करायचंय टीम थोरलेवाडी या संघाला. चौथा बॉल या स्पेल मधील लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय आलाय वाईड बॉल. एका धावन टीमची धावसंख्या पोहोचली 23 वर. सध्या दुसरं षटक सुरू आहे. 3 बॉल टाकलेत. 3 मध्ये तब्बल 7 धावा खर्च घेत. आता स्ट्रायकिंगला फलंदाज ज्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. तो कुठेतरी सध्या सेट झाले फलंदाज आहे. त्याला रोखणे गरजेचं असेल. पुन्हा एकदा लाईन करा. बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईट टाकतोय. एका धावन टीमची धावसंख्या पोहोचली 24. थोडस एक्स्ट्रा वर कंट्रोल करावं लागेल. हे रन्स तुम्हाला कुठेतरी मागत पडतील. उद्देश आलाय गोलंदाज मार्कवर. 24 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या स्पेल मधील. हो हो हो. हा चांगला बॉल आहे. थोडीशी लाईन मध्ये बदल केला. अगदी चांगली लाईन, अगदी स्नो विकेट लाईन ठेवली आणि इथेच फायदा होतो तो उद्देश गोलंदाज. आता शेवटचा बॉल असेल. 24 धावा स्कोर बरोबर. चांगला फटका. किती कव्हरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे. ड्रॉ केलाय. इथे 2च धाव मिळतील. या 2 धाव टीमची धावसंख्या पोहोचते 26 वर. षटक संपलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या पोहोचते 26 वर. येणारे 10 चेंडू असतील. 10 चेंडू 17 धावा असं समीकरण असेल. हॅलो. आता मॅच मध्ये समीकरण झाले 10 चेंडू 17 धावा. प्रत्येक षटक म्हणजे 8.5ची सरासरी आहे. बॉलिंग मार्फत जसा आलाय प्रशांत, ज्याने फलंदाजी चांगली केली होती. वैयक्तिक 28 धावांची खेळी होती. तर गोलंदाज मार्को आले. बघूया अष्टपैलू कामगिरी करतो का गोलंदाज प्रशांत. आता स्ट्रायकिंगला फलंदाज आहे सूरज. दोन्ही ओपनर्स अजूनही मैदानाच्या चांगला खेळ राहिलाय दोन्ही बॅटर्स करत. परिवर्तन केलं होतं. बघा थ्रो केलाय. रनआउटची संधी. बघा काय निर्णय येतोय.
आणि इथे 2 धावा कंप्लीट केले. अगदी जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्शन केलं असतं आणि त्यानंतर जर स्टंपिंग केलं असतं तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता. तर इथे जोरदार मिळाले फलंदाज सचिन याला माफ करा सूरज यांना आणि ते 2 धावा मिळतात. या 2 टीमची धावसंख्या पोहोचली 28. इथून कुठेतरी प्रयत्न करावा लागेल. चांगली गोलंदाजी चांगला क्षेत्ररक्षण करावं लागेल. ही क्षेत्ररक्षण टीम सोडेवाडी संघाला धावा स्कोर बोर्ड झाले. दुसरा बॉल टाकेल या स्पेल मधील या तिसऱ्या ओव्हर मधील दुसरा बॉल. गोलंदाज प्रशांत हो 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 अगदी मिस टायमिंग स्ट्रोक आहे आणि इथे चांगला जेल टिपलाय. गोलंदाज सूरज बाद झालाय. हॅलो चांगलं कमबॅक केलं. आता मॅच ऑन झालंय दोन्ही टीम साठी. आता समीकरण झालंय 8 चेंडू आणि 15 धावा. 8-15 असं समीकरण या मॅच मध्ये. अजूनही प्रयत्न करावा लागेल. प्रयत्नांचे परमेश्वर. इथे संघर्ष असेल दोन्ही टीमचा आणि या मॅच मध्ये तुम्हाला जिंकायचं असेल आणि ह्या सामने नॉकआउट असतील जर या सामना जिंकला तर तुम्हाला पुढे फेरीत प्रवेश करता येईल. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुशांत दुसऱ्या ओव्हर मध्ये पहिला बॉल फेस करेल. फलंदाज सुशांत अगदी भिरकावलाय. बॉल न काढलाय. काळूकळच्या रिझल्ट मधून बॉल चाललाय 1 रन सीमारेषे बाहेर. पहिले चौकार सुशांतच्या बॅट मधून. अगदी डगआउट मधून सेट आलेला दिसतोय. पहिल्याच चेंडूवर स्वागत केलंय. पहिल्या खेळ चौकार ठोकलाय. या चौकार टीमची धावसंख्या पोहोचली 32 वर. ऑन साईडला खेळलाय. आनंद प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहे खराब करावा लागेल. आधीच टार्गेट कमी झालंय समोरच्या टीम साठी आणि तिथे तुम्ही चुका कराल तर नक्कीच तुम्हाला पराभूच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. 2 धावे तर या 2 टीमची धावसंख्या पोहोचली 34 वर. आता समीकरण झालंय 6 बॉल 9 धावा. शेवटचा बॉल या ओव्हर मधील तिसऱ्या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल. बॅटर सुशांत इथे ऑन साईडला खेळलाय. अगदी क्षेत्ररक्षक करण्यात आहे. दुसऱ्या प्रयत्न असेल बघूया आपण इथेच पुन्हा चूक केली आहे आणि इथे 2 धाव मिळत आहेत. या 2 टीमची धावसंख्या पोहोचली 36 वर. आता समीकरण झालंय 5 चेंडू 7 धावा. 5 चेंडू 7 धावा असं समीकरण. अजूनही मॅच ऑन आहे. अतिशय रंगतदार मॅच होईल. बघूया शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का मॅच. बघूया कोण गोलंदाज येतोय की हे मी टार्गेट डिफेंड करेन. हे मी आपल्या संघाला विजय मिळवून देईन असा कोणता गोलंदाज येतो. गोलंदाज मार्क येतोय हितेश. 4थं षटक असेल. दुसऱ्या बाजूला विचार केला फलंदाजी सुशांत आणि सचिन हे दोन्ही फलंदाज असतील. सचिन मोठं ओपनर फलंदाज आहे. अजूनही मैदानाच्या आतलीच आहे. ही जमेची बाजू आहे. हे थोरलेवाडी या संघासाठी आणि त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. त्याच्या बॅटमधून मोठे स्ट्रोक येत आहेत. आता 5 बॉल 7 धावा समीकरण आहे. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकला जात नाही तोपर्यंत आपण भाकीत करू शकत नाही की कोण जिंकले कोण हरेल. ओके सामना इथे कंपल्सरी चेस असणार आहे. गोलंदाज मार्फत जितेश स्ट्रायकिंगला सचिन. पहिला बॉल अगदी प्लेस केलाय. ते एकच धाव मिळेल. एका धाव टीमची धावसंख्या पोहोचले 37 वर. आता समीकरण बनलंय 4 चेंडू 6 धावा. आता स्ट्रायकिंग एंडला मला वाटतं सुशांत त्याच्या बॅटमधून एक चौक करायलाय. 4 चेंडू 6 धावा.
गोलंदाज मार्कवर हितेश दुसरा बॉल अगदी चेंडू फक्त आता मॅच ऑन होतो सामना सुरूच होतोय इथपर्यंत पाचला नाही सुशांत आता टर्निंग पॉइंट आता समीकरण झालंय 3 ते 7 हवा आणि मॅच रंगली आहे धन्यवाद नक्कीच नवीन बॅटर आता स्ट्रायकिंग एंड असेल हे मोठं टर्निंग पॉईंट म्हणावं लागेल ही सगळ्याची बाजू म्हणावं लागेल संघासाठी 3 ते 7 हवा ह्या मॅच मध्ये समीकरण काय मॅच रंगलाय दोन टाइम होत दोन्ही टीम साठी 3 बॉल 6 रन्स असं समीकरण नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवन बघूया आपल्या टीमला जीवन देतो का कंपल्सरी सामना चेस असेल या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग 3 बॉल 6 रन्स काय मॅच रंगली आहे गोलंदाज मार्कवर सज्ज आहे हितेश 3 बॉल 6 रन्स या स्पेल मध्ये दुसरा बॉल अगदी क्षेत्ररक्षक आहे आणि तो हो हो ते लूज पेल्डिंग या दोन टीमची धावसंख्या पोहोचले 39 वर आता 2 चेंडू 4 धावा काय मॅच रंगली आहे अगदी शेवटच्या बॉलवर येईल का मॅच अगदी प्रेक्षक उत्सुक आहेत कोण जिंकेल बघूया सामना कंपल्सरी चेस आहे 2 बॉल 4 रन्स फलंदाज जीवन या ओव्हर मधील चौथा बॉल 2 बॉल 4 रन्स आणि चांगला फटका अगदी वाईट स्टॉकचा फटका केलाय आणि इथे क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि बॉल चाललाय सीमारेषे बाहेर आणि ती विजय होतोय थोरलेवाडी संघ थँक्यू धन्यवाद तिथे एक मिनिट चांगली मॅच आहे नक्कीच रंगतदार सामना आपल्याला जसा पाहिजे होता प्रेक्षकांना असा पाहायला भेटला विजय स्पोर्टचे मालक या ठिकाणी भावेश दादा गाडी ज्याच्या माध्यमातून मालिकावर टी शर्ट उत्कृष्ट फलंदाज टी शर्ट आणि मला वाटतं उत्कृष्ट गोलंदाज